अगदी 5 जुलैला झालेला ठाकरेंचा मेळावा, 2 ठाकरे एकत्र आले, खांद्यावर हात ठेवताना पाहायला मिळाले आणि बंधुत्वानं आम्ही एकत्र येतोय अशा स्वरूपाचं मराठीच्या मुद्द्यावर जाहीर केलं. आणि त्यानंतर प्रश्न तयार झाला की एकनाथ शिंदेच्या सेनेला एक मोठा धक्का बसलाय आणि त्यामुळे एक बिथरलेलं वातावरण आहे. आत खूप मोठी चर्चा होतीये की याला सामोरं कसं जायचं, आपण काहीतरी केलं पाहिजे. काय परिस्थिती खरी? बघा, म्हणजे मी एकमेव मंत्री असा आहे की 5 तारखेला त्यांचा मेळावा झाला. मेळाव्याला ज्या पद्धतीनं म्हणजे शेवटी ठाकरेंच्या सभेला किंवा त्यांच्या मैदानावरल्या सभेला सुद्धा गर्दीही होतेच, पण गर्दीचं रूपांतर मतांमध्ये कधी झालेलं ना हा इतिहास आहे. आणि त्यामुळे उद्धवजी, राजसाहेब हे एकत्र आले तर मराठी माणसाच्या दृष्टीनं ती फार महत्त्वाची गोष्ट होती. कुटुंब म्हणून कुठल्याही परिवारानं एकत्र हे यायला हवं असं सर्वसामान्य मराठी माणसाचा मनामध्ये जी भावना होती ती त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि मराठीसाठी आम्ही एकत्र आलो असं सांगितलं. परंतु राजकीयदृष्ट्या ते एकत्र आले का, तर अजूनही तो प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या आम्हाला काय परिणाम होणार किंवा आमच्या पक्षाला काय फरक पडणार हे तर तुम्हाला कल्पना आहे की ज्यावेळेस युती राजकीयदृष्ट्या त्यांची होईल त्याच वेळेस आम्ही त्या विषयावर बोलू शकू.